तुम्ही पण नोटीस केलंय का, शरीरातील चरबी आधी पोटावरच का दिसते? आजकाल खूप लोकांना एक कॉमन तक्रार असते, हातपाय बारीक आहेत पण पोट मात्र खूप वाढलंय. काही लोकांचं वजन फार जास्ती नसतं पण तरीही बेली फॅट खूप दिसतं. कपडे अचानक टाईट वाटायला लागतात, फोटोमध्ये पोट बाहेर दिसू लागतं आणि कॉन्फिडन्स कमी होतो. मग लोक विचार करतात, मी एवढं खातही नाही तरी पोटच का वाढते? खरं सांगायचं तर फक्त जास्ती खाणं हे एकमेव कारण नसतं. आपल्याला रोजच्या छोट्या सवयी बेली फॅट वाढवू शकतात. विशेषतः खाण्याच्या काही चुका ज्या आपण रोज नकळत करतो. सर्वात पहिली मोठी चूक म्हणजे रात्री उशिरा जेवण. आजकाल अनेक लोक रात्री 10 ते 11 नंतर डिनर करतात. दिवसभर कामामुळे वेळ मिळत नाही आणि मग रात्री हेवी खाल्लं जातं. पण त्यावेळी शरीराची ॲक्टिव्हिटी खूप कमी असते. जेवल्यावर लगेच झोपल्यामुळे डायजेशन स्लो होऊ शकते आणि शरीर एक्स्ट्रा कॅलरीज फॅट म्हणून स्टोअर करू लागतं. विशेषतः पोटाजवळ फॅट जमा होण्याच्या शक्यता वाढते. आणखी एक कॉमन सवय म्हणजे जेवल्यावर लगेच मोबाईल घेऊन बेडवर पडणे. फक्त 5 मिनिट रील बघतो म्हणता म्हणता 1 तास जातो, पण मोबाईलचा ब्लू लाईट स्लीप सायकल डिस्टर्ब करू शकतो आणि कमी झोपेमुळे क्रेविंग वाढू शकतात. विशेषतः गोड आणि जंक फूड खायची इच्छा जास्ती होऊ शकते, म्हणून काही लोकांना सतत काहीतरी खायची इच्छा होत राहते. आणखी एक मोठी चूक म्हणजे कोल्ड ड्रिंक्स आणि शुगरी ड्रिंक्स. हे ड्रिंक्स पोट भरल्यासारखं वाटू देत नाहीत, पण त्यातून खूप कॅलरीज शरीरात जातात. विशेषतः समरमध्ये लोक वारंवार कोल्ड्रिंक पितात. त्यावेळी वाटतं फक्त ड्रिंक आहे, पण हेच हिडन कॅलरीज बेली फॅट वाढवू शकतात. पॅक ज्यूस पण नेहमी हेल्दी असतीलच असं नाही. काही ज्यूसमध्ये शुगर खूप जास्ती असू शकते. आणखी एक मोठं कारण म्हणजे बेकरी आणि प्रोसेस्ड फूड. बिस्किट, केक, पेस्ट्री, चिप्स हे पदार्थ खूप टेम्पटिंग वाटतात, पण त्यात शुगर, सॉल्ट आणि अनहेल्दी फॅट जास्ती असू शकतात. विशेषतः इव्हिनिंग स्नॅक्समध्ये लोक हे जास्ती खातात. थोडंसं खातो असं वाटतं, पण दिवसातून अनेक वेळा खाल्ल्यामुळे कॅलरीज वाढतात आणि त्याचा परिणाम बेली फॅटवर दिसू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस. हो, जास्ती टेन्शन घेतल्याने पोट वाढू शकतं. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन वाढतं आणि हे हॉर्मोन बेली फॅटशी रिलेटेड मानलं जातं. काही लोक स्ट्रेसमध्ये जास्ती खातात, विशेषतः स्वीट आणि ऑइली पदार्थ. त्यावेळी वाटतं खाल्ल्यावर बरं वाटेल, पण नंतर गिल्ट वाढतो आणि वजनही वाढायला लागतं. आणखी एक कॉमन चूक म्हणजे दिवसभर कमी खाणं आणि रात्री ओव्हर ईट करणं. काही लोक सकाळचा नाश्ता स्किप करतात, दुपारी कमी खातात आणि मग रात्री खूप भूक लागल्यामुळे जास्ती खातात. हे सायकल बेली फॅट वाढू शकतं, कारण शरीराला वाटतं अन्न कमी मिळतंय, मग शरीर कॅलरीज जास्त स्टोअर करू लागतं. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पटकन खाणाऱ्यांचं वजन वाढण्याची शक्यता जास्ती असते, कारण मेंदूला पोट भरल्याचा सिग्नल यायला वेळ लागतो. पण आपण खूप फास्ट खातो म्हणून गरजेपेक्षा जास्ती खाल्लं जातं. त्यामुळे हळू खाण्याची सवय फायदेशीर ठरू शकते. आणखी एक मोठं कारण म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असणे. आजकाल बहुतेक लोकांचं काम सिटिंग असतं. दिवसभर खुर्चीवर बसायचं, वॉकिंग कमी, एक्झरसाइज नाही, मग कॅलरीज बर्न कमी होतात आणि शरीर फॅट स्टोअर करू लागतं, विशेषतः पोटाजवळ. काही लोक म्हणतात, मी जिमला जातो तरी पोट कमी होत नाही, कारण फक्त एक्झरसाइज पुरेसं नसतं, बाकी लाईफस्टाईल पण महत्त्वाची असते. जिम करून बाहेर येताना कोल्ड ड्रिंक, रात्री जंक फूड, मग एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत नाहीत. आणखी एक कॉमन माहीत म्हणजे फक्त ॲप्स एक्झरसाइज केल्याने पोट कमी होतं, पण स्पॉट रिडक्शन इतकं सोपं नसतं. फक्त क्रंचेस करून बेली फॅट पटकन कमी होत नाही. त्यासाठी ओव्हरऑल लाईफस्टाईल बदलणं महत्त्वाचं असतं. आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे पाणी कमी पिणं. काही वेळा शरीर डिहायड्रेशनला हंगर समजतं, म्हणून वारंवार भूक लागल्यासारखं वाटू शकतं आणि मग लोक जास्ती खातात. त्यामुळे पुरेसं पाणी पिणं महत्त्वाचं आहे. आणखी एक कारण म्हणजे कमी झोप. जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा शरीराचं हॉर्मोन बॅलन्स डिस्टर्ब होऊ शकतं. त्यामुळे क्रेविंग वाढतात. विशेषतः स्वीट फूडची इच्छा जास्ती होते. काही लोक रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत जागतात. मग दुसऱ्या दिवशी टायर्ड वाटतं आणि एनर्जीसाठी पुन्हा शुगर आणि जंक फूड खाल्लं जातं. हे सायकल सतत सुरू राहतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रॅश डाएट. काही लोक पटकन वजन कमी करण्यासाठी खूप कमी खातात. सुरुवातीला वेट कमी झाल्यासारखं वाटतं, पण नंतर पुन्हा वजन वाढू शकतं, कारण शरीर सर्व्हायवल मोडमध्ये जातं आणि कॅलरीज जास्ती स्टोअर करू लागतं. म्हणून हेल्दी आणि बॅलन्स हॅबिट जास्ती महत्त्वाचं आहे. तर या काही हॅबिट्स आहे जे आपल्याला मदत करू शकतात. वेळेवर जेवण, रात्री हलकं खाणं, रोज वॉकिंग, पुरेशी झोप, शुगर कमी करणं, जास्ती पाणी पिणं, स्ट्रेस मॅनेज करणं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. लोक 3 दिवस डाएट करतात, मग सोडून देतात किंवा 1 आठवडा एक्झरसाइज करून रिझल्ट दिसत नाही म्हणून निराश होतात. पण बेली फॅट कमी होण्यासाठी वेळ लागू शकतो, कारण शरीर हळूहळू बदलतं. सोशल मीडियावर दिसणारे इन्स्टंट ट्रान्सफॉर्मेशन नेहमी रिअल नसतात. हेल्दी पद्धतीने कमी झालेलं वजन जास्ती टिकतं. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं. काही लोकांचं वजन पटकन वाढतं तर काही लोक
काही नॅचरली स्लिम असतात. त्यामुळे स्वतःची दुसऱ्यांची तुलना करू नका. फोकस स्वतःच्या हॅबिटवर ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोट वाढले म्हणून स्वतःला कमी समजू नका. आजकाल लाईफस्टाईलमुळे खूप लोकांना ही समस्या जाणवते, पण योग्य सवयी लावल्यास हळूहळू बदल दिसू शकतो. सुरुवात एका छोट्या बदलाने करा. आजपासून रात्री उशिरा हेवी ईटिंग कमी करा आणि जेवल्यावर लगेच बेडवर मोबाईल घेऊन पडणं टाळा. कदाचित ही छोटी सवय तुमचं पोट वाढण्यामागचं मोठं कारण असू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर शेअर नक्कीच करा. तुम्हालाही अशी प्रॉब्लेम झाली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.